तर जळगावमधल्या अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा हा संपलेला आहे। टँकर चालकांच्या आंदोलनाचा वाहनधारकांना मोठा फटका बसलाय। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं पेट्रोल पंप सुद्धा बंद आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। टँकर आणि ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे। त्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पेट्रोल जे आहे, पेट्रोल पंपांवरचं डिझेल जे आहे ते संपलेलं आहे। त्याच्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। भाजीपाल्यावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। टँकर चालकांच्या आंदोलनाचा वाहनधारकांना एक मोठा फटका बसत असल्याचं आपण पाहतोय। पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं पेट्रोल पंप सुद्धा बंद आहेत। पेट्रोल शिल्लक नाही असे फलक हे ठिकठिकाणी लागलेले आहेत। ही दृश्य जी आहे ती आपण पाहताय आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळतंय। काही ठिकाणी ट्रक चालकांनी संपामध्ये सहभाग घेतलेला नाही, तर काही ठिकाणी अगदी तीव्र असा संप जो आहे तो केला जातोय। रस्त्यावर उतरलेले आहेत ते ट्रक चालक आणि जळगावमधलं ही दृश्य आपण पाहताय। या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। संप पुकारला आणि त्या संपाचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। जळगावात सुद्धा मध्यरात्री पेट्रोल पंप या ठिकाणी मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे वाहन चालकांच्या गर्दीमुळे या ठिकाणचा साठा संपलेला आहे। आपण जळगाव शहरातला प्रसिद्ध अशा चौबे पेट्रोल पंपावर आहोत। या ठिकाणचा पेट्रोलचा साठा संपलेला असल्याचं या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे की पेट्रोल शिल्लक नाही, त्यामुळे हा पेट्रोल पंप या ठिकाणी आज बंद करण्यात आलेला आहे। हा जळगाव शहरातला प्रसिद्ध असा पेट्रोल पंप आहे। या ठिकाणी वाहनधारकांची मोठी गर्दी होत असते। रात्री पेट्रोल पंप दुसऱ्या दिवशी बंद असणार असल्याचं सोशल मीडियावर चर्चा पसरल्या आणि त्यामुळेच या ठिकाणी वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी वाहनधारकांची तब्बल 2 ते 2:30 वाजेपर्यंत वाहनधारकांची मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि त्यामुळेच या ठिकाणचा पेट्रोल साठा हा संपलेला आहे आणि आज तरी हा पेट्रोल पंप या ठिकाणी बंद ठेवण्यात आल्यामुळे काही प्रमाणात या ठिकाणच्या वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळेच एकंदरीत टँकर चालकांच्या संपाचे परिणाम हे जळगाव जिल्ह्यात सुद्धा पडसाद या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर जळगावमधली दृश्य पाहिल्यानंतर आता नागपूर, शिर्डी आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या पंपांमधले सुद्धा पेट्रोल संपलेलं आहे। 3 ठिकाणची दृश्य जी आहेत ती आपण पाहताय। नागपूरमध्ये काही ठिकाणी पेट्रोल संपलेलं आहे आणि मध्यरात्रीपासूनच सर्वसामान्यांनी या ठिकाणी पेट्रोल आपल्या गाडीमध्ये भरण्यासाठी गर्दी केलेली होती। तेच दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळतंय। शिर्डीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पेट्रोल नाहीये। शिर्डीमध्ये साई नगरीमध्ये नववर्षाचा पहिला दिवस साईंच्या दर्शनानं आपल्याला घालवता यावा यासाठी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते, शिर्डीमध्ये दाखल झालेले होते। मात्र आता जेव्हा परतीचा प्रवास त्यांना करायचा आहे त्यावेळेला ट्रॅव्हल्सवाल्यांची सुद्धा मोठी अडचण या ठिकाणी झालेली आहे आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरील पंपांमध्ये पेट्रोल संपलेलं आहे। ही 3 ठिकाणची 3 दृश्य।